एनसीएमसी कार्डसाठी ही कागदपत्रे लागतात. पूर्ण यादी आता पहा. सर्व काही ऑनलाईन उपलब्ध आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे आपलं हक्काचं ठिकाण आहे, जिथे आपण सरकारी योजनांची सगळी किचकट माहिती एकदम सोप्या, सरळ आणि आपल्या गावच्या भाषेत समजून घेतो. म्हणजे ऐन वेळेला आपली कुठलीही धावपळ होणार नाही आणि कोणताही गोंधळ होणार नाही. मला सांगा, असं होते का की तुम्ही एसटी डेपोमध्ये त्या नवीन कार्डसाठी म्हणजेच एनसीएमसी कार्डसाठी चक्रा मारून थकला आहात? नक्की कोणती कागदपत्रे न्यायची हेच कळत नाहीये आणि त्यामुळे आपला महत्त्वाचा वेळ आणि कष्टाचा पैसा दोन्ही वाया जातोय? पण आता थांबा, अजिबात काळजी करू नका, कारण आजच्या या माहितीनंतर तुमचा सगळा गोंधळ दूर होणार आहे. आपण सगळं काही व्यवस्थित समजून घेऊ. चला तर मग एक नजर टाकूया की आज आपण नक्की काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी हे नवीन एनसीएमसी कार्ड आहे तरी काय, त्यानंतर आपल्या घरातल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणती कागदपत्र लागतील, विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांसाठी काही वेगळे नियम आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बस डेपोमध्ये आपला वेळ कसा वाचवायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला नक्की मिळतील. तर आपल्या यादीतला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, हे एनसीएमसी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे. चला आपण ते एकदम सोपं करून समजून घेऊया. हे बघा, या कार्डचं नाव ऐकून जास्त डोक्याला ताप करून घेऊ नका. हे एनसीएमसी कार्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या एसटी बस प्रवासासाठी एक स्मार्ट पास आहे. जसं आपण आपल्या मोबाईलमध्ये पैसे भरतो आणि वापरतो, अगदी तसंच या कार्डमध्ये प्रवासाचे पैसे आणि तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीची सगळी माहिती साठवलेली असेल. आपला प्रवास सोपा व्हावा यासाठी ही एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. आजच्या या माहितीचा आपला मुख्य उद्देश एकच आहे की इकडून तिकडून मिळालेल्या अर्ध्या कच्च्या माहितीमुळे जो आपला गोंधळ उडतोय तो कायमचा थांबवायचा. आज तुम्हाला सगळी खरी आणि पूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळेल, तीही आपल्या सोप्या भाषेत. चला आता आपण त्या गटांपासून सुरुवात करूया ज्यात आपले बहुतेक प्रवासी येतात, म्हणजेच आपल्या घरातल्या महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक. पाहूया बरं त्यांना कोणती कागदपत्र लागतील. ही गोष्ट आता नीट लक्षात ठेवा. तुम्ही महिला सन्मान योजनेतून प्रवास करत असाल किंवा तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा 75 वर्षांपेक्षा जास्त असेल, या तिन्ही गटांसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एकच कागदपत्र सोबत न्यायचं आहे, आणि ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. दुसरं काहीही लागणार नाही, कारण तुमच्या वयाचा पुरावा तुमच्या आधार कार्डवरूनच घेतला जातो. बरं, हे झालं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल. आता आपण विद्यार्थी आणि आपल्या दिव्यांग बांधवांबद्दल बोलूया. त्यांच्यासाठी नियम थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे ही माहिती जरा काळजीपूर्वक ऐका. जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत आहेत, त्यांना त्यांच्या शाळेतून किंवा कॉलेजमधून एक सरळ क्रमांक मिळतो. त्यालाच एनरोलमेंट नंबर असेही म्हणतात. तो तुम्हाला सोबत न्यावा लागेल. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांची नोंदणी फक्त आणि फक्त बस डेपोमध्येच होईल. बाहेरच्या कोणत्याही एजंटकडून किंवा इतर कुठूनही होणार नाही. आणि आता आपल्या दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाची सूचना. कृपया नीट लक्ष द्या. तुमच्यासाठी फक्त आधार कार्ड घेऊन चालणार नाही. तुम्हाला आधार कार्डासोबत सरकारकडून जे अधिकृत दिव्यांग ओळखपत्र किंवा UDID कार्ड मिळतं ते सोबत ठेवावंच लागेल. या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तुमची नोंदणी होणार नाही, हे अगदी पक्क लक्षात ठेवा. तर महिला, ज्येष्ठ, विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांसाठी काय लागतं ते आपण आत्ता पाहिलं. आता उरलेल्या प्रवाशांबद्दल आणि काही अशा नियमांबद्दल बोलूया जे सर्वांसाठी एकसारखेच आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेतून प्रवासात सवलत मिळत असेल, तर त्या योजनेचं जे काही सरकारी प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला सोबत न्यावं लागेल. आणि ज्या प्रवाशांना कोणतीही सवलत मिळत नाही, त्यांच्यासाठी तर काम एकदम सोपं आहे. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर तिथे द्यायचा आहे. त्यावर एक OTP म्हणजे 4 आकडी नंबर येतो. तो सांगितला की तुमची नोंदणी लगेच पूर्ण होते. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. काही नियम असे आहेत जे सगळ्यांनाच लागू होतात. जसं आपल्याला शेतीसाठी चांगलं बियाणं लागतंच, त्याशिवाय पीक येत नाही, तसंच या नोंदणीसाठी आधार कार्ड हे सगळ्यात गरजेचं आहे. तुमचा आधार कार्ड तुमच्यासोबत असलंच पाहिजे. त्यावरचं नाव आणि फोटो तुमच्या मूळ आधार कार्डाशी तंतोतंत जुळायला हवा. जर कागदपत्र बरोबर नसतील तर तुमची नोंदणी होणार नाही. चला आता आपण आपल्या माहितीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. ही सगळी माहिती तर आता आपल्याला मिळाली, पण आता बस डेपोमध्ये जाऊन आपला वेळ वाचवण्यासाठी नेमकं काय करायचं, चला त्याची एक सोपी पद्धत पाहूया. तुम्हाला फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुमचं काम एकदम सोपं होईल. पहिली गोष्ट, तुम्ही कोणत्या गटात येता ते नक्की करा. महिला, ज्येष्ठ, विद्यार्थी, दिव्यांग की इतर.
दुसरी गोष्ट, तुमच्या गटासाठी जी कागदपत्र मी आत्ता सांगितली ती बरोबर आठवणीने सोबत घ्या. आणि तिसरी गोष्ट, ही सगळी तयारी करूनच डेपोमध्ये जा. बस, इतकं सोपं आहे. तुमची चक्कर वाया जाणार नाही. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, या सगळ्या माहितीचं सार फक्त एका वाक्यात आहे. आपण ज्या गटात येतो त्या गटासाठी लागणारी योग्य कागदपत्र घेऊनच डेपोमध्ये जायचं, नाहीतर आपला वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाया जातील. त्यामुळे तयारी करून जाणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आता मला सांगा की सगळी माहिती मिळाल्यानंतर तुम्ही एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहात ना? आम्हाला खात्री आहे की ही माहिती तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही पाठवा, म्हणजे त्यांचाही गोंधळ उडणार नाही. आणि हो, आपल्या शेती ज्ञानसागर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.